यांची ही कथा आहे मंडळी. भारतातली सर्व सांस्कृतिक आणि धार्मिक केंद्र जिवंत करणाऱ्या महान राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ही विठ्ठलावर नितांत श्रद्धा होती आणि या मंदिरामध्ये त्यांनी योगदान दिलेलं आहे. 6 एप्रिल 1750च्या ऐतिहासिक पत्रानुसार त्यांनी माता रुक्मिणीसाठी सोन्याचा कमरबंद आणि जडावाची चोळी अर्पण केलेली होती. त्याचबरोबर विठुरायाच्या स्नान आणि नैवेद्यासाठी लागणारी ही सर्व मौल्यवान चांदीची भांडी त्यांनी अर्पण केलेली होती आणि ती अजूनही वापरामध्ये आहेत. इतकंच नाही तर जे शेजघर आहे ज्याच्यामध्ये देव विश्राम करण्यासाठी जातात तिथली त्यांची चांदीची शय्या सुद्धा अहिल्यादेवी होळकर यांनी अर्पण केलेली आहे. आपण प्रत्यक्ष प्रसारण पाहू शकता आहात मंडळी, ज्याच्यामध्ये विठुरायाच्या मूर्तीच्या वर असलेल्या वेगवेगळ्या खुणा आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत. आज विठुरायाची प्रत्यक्ष पूजा करण्याचा मान मिळालेलं जोडपं श्रीयुत बाबासाहेब माने आणि सौ प्रभावती माने हे सुद्धा विठ्ठलाच्या चरणी तुळशीपत्र अर्पण करत आहेत. 20 वर्षांपासून ते वारी करत आहेत. धाराशिव जिल्ह्यापासून इथपर्यंत ते येतात आणि पायी वारी करून त्यांना आज 2026 मध्ये हा बहुमान मिळालेला आहे. हे मानाचं वारकरी दाम्पत्य आहे. खरोखरच अतिशय श्रद्धेने दरवर्षी वारी करणारी अनेक दाम्पत्य आहेत आणि अनेक वर्ष ते याच ओढीने वारी करतात की एकदा तरी विठुरायाला प्रत्यक्ष स्नान घालण्याचं भाग्य आपल्याला मिळावं आणि आज ते मिळालेलं आहे. वयवर्ष 70 आणि वयवर्ष 68 असं असलेल्या या वारकऱ्यांना श्री आणि सौ माने या दाम्पत्याला हा बहुमान प्राप्त झालेला आहे. शुद्धोदक स्नान आपण पाहतो आहोत की विठुरायाच्या मूर्तीला घालण्यात येतंय. तुझ्या कीर्तनात न्हालो आणि माणसाता आलो. हरिनामाचा गजर केला मला मी गावलो. जन्म झाला वार करी वाट समजली खरी. देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी. अशीच भावना असलेलं हे दाम्पत्य. देवाचं स्नान झालेलं आहे आणि आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी भगवंतासाठी दिलेला सुंदर पोशाख आता त्यांना घालण्यात येणार आहे. येवल्याची अतिशय सुंदर हाताने विणलेली पैठणी रुक्मिणी मातेसाठी असणार आहे आणि त्याचबरोबर विठुरायासाठी असणार आहे खास बनारसी कापडाचा पोशाख, राजेशाही थाट आपण पाहतो आहोत. वर पितांबराचा सोगा आहे, वेलाचा कमरबंध आहे
आणि हे आपल्याला गुरुजी समजावून सांगत आहेत. डाव्या हातामध्ये शंख आहे, पितांबराचा सोगा आहे आणि ते आपल्याला दाखवत आहेत तो कमरबंध. डाव्या हातामध्ये असणारा शंख, उजव्या हातामध्ये कमलपुष्प, त्याचबरोबर देवाची नाभी ज्यातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली, डाव्या कमरेवर अर्धांगी रुक्मिणीला बसायला दिलेली जागा, हृदयावर असलेलं भृगु लांछन म्हणजे भृगु ऋषींनी मारलेली लाथ आणि त्याचं चिन्ह आपल्याला पाहायला मिळतंय. गळ्यामध्ये बहुमान आणि बहुमौल्यवान असलेला असा कौस्तुभमणी विराजित आहे. त्याचबरोबर कानामध्ये मकराकार कुंडल आहेत, विश्वाचा समतोल आपल्याला दाखवणारी, आणि त्याचबरोबर डोक्यावर शिवलिंग धारण केलेलं आहे. हरिहरा नाही भेद असं आपल्याला या निमित्ताने सांगणारा ह्या मूर्तीमधनं आलेला संदेश. माननीय मुख्यमंत्र्यांनी आणलेला पोशाख आता त्यांना अर्पण केलेला आहे. अतिशय सुंदर जरीचं काम केलेला हा पोशाख आहे. या राजेशाही पोशाखाचं वस्त्र अतिशय सुंदर आहे. सिल्कचं वस्त्र हे आहे. काशीहून खास हे आलेलं आहे आणि हे वस्त्र आता विठुरायाला परिधान केलं जात आहे. भगवी पताका आपल्या खांद्यावर घेऊन चालणाऱ्या समस्त वारकऱ्यांच्या अतिशय मनाच्या जवळ असलेला हा रंग भगवा, आणि हा देवाला पांघरवला जात आहे. अतिशय सुबक मूर्तीला अतिशय सुबकपणे हा पोशाख नेहमी पांघरवला जातो. परिधान केल्यानंतर विठुरायाचं रूप अतिशय मोहक दिसतं. ते आपल्या समोर साकार होत आहे. अतिशय सुंदर नक्षीकाम केलेलं, जरीनं आणि सोन्याने मढवलेलं असं हे वस्त्र आहे. आणि असं सुंदर मनमोहक रूप पाहण्यासाठी कित्येक दिवस उन्हात अनात पावसात चिखलात चालून वारकरी येत असतात. 700 वर्षांपेक्षा अधिक काळ घराघरातून वारकरी हे मनमोहक रूप पाहण्यासाठीच येत असतात. महाराष्ट्राच्या सर्वात लोकप्रिय दैवतांपैकी एक म्हणजे पंढरपूरचा विठुराया. आणि त्याचं मनमोहक रूप आपल्या समोर साकार होतंय. जेव्हा विठुरायाचं रूप आपल्या समोर साकारतं, विठुराया जेव्हा आपल्या भक्तांना भेटण्यासाठी तयार होतो, तेव्हा त्याला आरसाही दाखवला जातो. आरशामध्ये जसं आपण आपले कपडे, आपलं व्यवस्थित दिसणं सगळं आहे की नाही हे पाहतो, त्याप्रमाणे देव सुद्धा आपल्या भक्तांच्या भेटीला जात असताना ते पाहतो. स्वतःला निरखून पाहणारा हा देव आहे. आणि कदाचित म्हणूनच तुमच्या माझ्या प्रत्येकाला आपल्या मनाच्या अगदी जवळ असलेला हा भगवंत आहे. आईसारखं त्याच्यावर रुसता येतं, त्याच्यावर रागवता येतं, आणि त्याच वेळी माऊली म्हणून पटकन कमरेला मिठी मारता येते, त्याच्या जवळ जाता येतं. या देवाला एकेरी हाक मारता येते, प्रसंगी त्याच्यावर रागवता येतं. आपल्यासारखाच पोशाख ते सुद्धा करतात. हा सुंदर सुवर्ण किरीट आता त्यांनी धारण केलेला आहे. मस्तकावर शिवलिंग जिथे आहे त्याच्यावर हा किरीट त्यांनी धारण केलेला आहे. सोन्याचा सुंदर मुकुट
घातल्यानंतर श्रींचं रूप आणखीन खुलून दिसतं. थेट पायाला मिठी घालता येईल असं फक्त याच देवाचं स्वरूप आहे आणि तो सुद्धा करकटावर ठेवून भक्तांसाठी कायम धावून येत असतो. अतिशय सुंदर लाल रंगाचा हा भरजरी पोशाख आहे. त्याच्यावर अतिशय बारीक नक्षीकाम केलेलं आहे. काशीहून खास हे नक्षीकाम करवून घेतलेलं आहे. मराठेशाहीमध्ये विशेषतः पेशवाईमध्ये स्वतः छत्रपती आणि पेशवे आणि त्यांच्या अनेक पक्षांचे अनेक सरदार कित्येक वेळा पंढरपूर, तुळजापूर वगैरे या क्षेत्रांच्या यात्रेला आलेले होते. पंढरपुरात येणाऱ्या पालख्या दिंड्या हा प्रघात खूप जुना आहे. शके 1560-61 म्हणजे इसवी सन 1639 सालच्या 3 पत्रांमध्ये पालखी आणि दिंडी पंढरपुराला गेली असता आलेल्या खर्चाचा तपशील देण्यात आलेला आहे. अशा अनेक ऐतिहासिक कागदपत्रांमधून पायी चालत विठुरायाच्या दर्शनाला निघालेल्या अनेक वारकऱ्यांचा उल्लेख आहे. कालांतराने त्याला हैबत बाबांच्यामुळे एका अतिशय शिस्तबद्ध, नियोजनबद्ध अशा सैनिकी तुकडीचं रूप आलं. कारण हैबत बाबा स्वतः एक सैन्याधिकारी होते. अतिशय सुंदर असा हा पोशाख लाल आणि भगव्या रंगाचा विठुरायाला परिधान करवला जात आहे. संतांनी वेगवेगळ्या प्रकारे या सुंदर मूर्तीचं वर्णन केलेलं आहे. नामा म्हणे आम्हा वडील अधिकारू, तेणे नमस्कारू योग्यची आहे. आम्ही देवापासी असतो सर्व काळ, म्हणून सकळ वंदिताती. देवाजवळी असतो निरंकर, यासी अधिकार नमस्करा. नाम्या म्हणे म्या काय वंदू यांचे चरण, अंगे परब्रह्म मज पाशी. असं नामदेवांनी म्हटलेलं आहे. एकदा एक माणूस भवसागराला कंटाळून शंकराचार्यांनी स्थापलेल्या दक्षिण भारतातल्या मठामध्ये गेला. तिथे तो पोचला तेव्हा त्याला कळलं की त्यावेळेचे शंकराचार्यांच्या गादीवर बसलेले आचार्य हे अनुष्ठानाला बसलेले आहेत आणि आता पुढचे 15 दिवस काही आचार्य कुणालाही भेटणार नाहीत. मग तो विचारात पडला की काय करावं, 15 दिवस इथेच थांबावं का? आणि मनाशी ठरवून टाकलं की आता इतक्या दूरवर आलो आहोत तर भेटूनच जायचं. 15 दिवस तो तिथेच राहिला. अनुष्ठान संपल्यावर आचार्य बाहेर आले. शिष्यांनी लगेचच या माणसाबद्दल विचारलं की तो 15 दिवस थांबलाय. तेव्हा मग त्याने ठरवलं की आधी त्याला भेटावं. आचार्य त्याला भेटले आणि त्याने त्याचे प्रश्न, त्याला त्याच्या संसारामध्ये पडलेले अनेक प्रश्न विचारले. मग त्यांनी विचारलं की तू कुठून आलास? तेव्हा त्याने म्हटलं की मी महाराष्ट्रातून आलो आहे. आचार्याने विचारलं महाराष्ट्रातून कुठून? तेव्हा तो म्हणाला पंढरपुरातून. आणि मग आचार्य विस्मयाने म्हणाले पंढरपुरातून? कमालच केलीस तू, इतक्या दूर आलास. अरे तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथे पंढरपुरातच आहेत. या भवसागराचा जर तुला कंटाळा आला असेल तर तुझ्या सर्व प्रश्नांचं, तुझ्या चिंतांचं उत्तर घालवण्याचा एक मार्ग पंढरपुरातच आहे. आणि तो म्हणजे भक्ती मार्गातलं, अध्यात्मातलं स्थान आपल्याला मिळवून देणारा हा विठुराया आणि त्याचं ध्यान करणं.
संतांचे या नगरीमध्ये आनंद वनभुवनाचं सगुण स्वप्न आजही खेळतंय. मंडळी, आपण एकदा जर इथला बाहेरचा जनसमुदाय पाहाल तर हा अशा प्रकारचा आकार किंवा हे चिन्ह आपल्याला प्रत्यक्ष रस्त्यावरचा मार्ग दाखवतं आणि विठुरायाच्या कपाळी असलेलं हे चिन्ह मात्र त्याचं आपण जर स्मरण केलं, ध्यान केलं तर जीवनाचा मार्ग मिळू शकतो. मराठी मनाला दूरदृष्टी देण्यामध्ये संत वाङ्मयाचं अतिशय मौलिक स्थान आहे. संतांनी वर्तमान कसा अनुभवावा याचं शहाणपण आपल्याला दिलेलं आहे आणि ते त्यांना स्फुरलेलं आहे ते या विठुरायाचं नाम घेऊन, विठुरायाचं चिंतन करून. आपलं भविष्य आपल्यालाच घडवायचं आहे आणि त्यासाठी संत अवघड असं काही सांगतच नाहीत. ते म्हणतात संत संग देई सदा, म्हणजे स्वतः तुकाराम महाराज हे त्यांच्यासाठी 7 पिढ्या त्यांच्याच घरात जन्माला आलेल्या विठुरायाला असं म्हणतात की न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. मी प्रत्येक जन्मामध्ये विठुराया तुझे गुण गाईन. अतिशय सुंदर असं हे रूप, तितकंच मनमोहक आहे आणि म्हणूनच अतिशय सुंदर असं त्याचं वर्णन अनेक संतांनी करून ठेवलेलं आहे. आपलं आयुष्य ही काही दिखाऊ वस्तू नाही, तो आत्मबोधाचा एक नंदादीप आहे जो आपल्यालाच लावावा लागतो. अशी आत्मविश्वासाची दृष्टी आपल्याला संतांनी दिलेली आहे. तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची रूप. तुळशी हार त्यांना अर्पण केला जातो आहे आणि अतिशय सुंदर अशा फुलांची माळ विठुरायाला अर्पण केली जाते. विठुरायाच्या नामस्मरणामध्ये लीन असलेले अनेक संत होते. आपल्याला असं नेहमी वाटतं की पुढची पिढी हे कसं जाणेल, याचं चिंतन कसं करेल, पण आज सुद्धा ज्ञानेश्वरी वाचली जाते, गाथा वाचली जाते तुकारामांची, एकनाथी भागवत वाचलं जातं. आजही रामनवमीच्या काळामध्ये एकनाथांनी लिहिलेलं भावार्थ रामायण वाचलं जातं आणि हजारो लोकांच्या कंठामध्ये हे ग्रंथ आजही आहेत. ते म्हणत म्हणत आळंदी, पंढरपूर असं 240 किलोमीटर सहज चालून जातात सगळे वारकरी सावळ्या विठुरायाला आलिंगन देण्यासाठी. तेव्हा कदाचित देवाच्याही डोळ्यामध्ये आनंदाश्रू उभे राहत असतील. देवच भक्तांची वाट पाहत चंद्रभागेच्या तीरी अधीरपणे उभा आहे. हा सगळा अनुभव आहे, शब्दांचं इथे कामच नाही. मंडळी, विठुरायाला सुद्धा आरसा या ठिकाणी दाखवला जातो. त्याचं रूप व्यवस्थित न्याहाळून पाहिलं जातं. विठुरायाची पूजा करत असताना पुरुष सुक्ताचं पठण केलं जात असतं आणि त्याचप्रमाणे रुक्मिणी मातेच्या पूजेच्या वेळी श्री सुक्ताचं पठण केलं जातं. ही मुखारती ओवाळली जाते आहे. या वर्षीच्या वारीमध्ये अनेक गोष्टी विशेष आहेत. अनेक जणांनी अतिशय प्रेम भावनेने, भक्ती भावनेने विठुरायाला अनेक गोष्टी अर्पण केलेल्या आहेत. त्यामध्ये एका अनामिक भाविकाने चक्क सोन्याचे पाय विठुरायाला अर्पण केलेले आहेत. फलाहाराचं नैवेद्य देवाला दिलेला जात आहे. आज आषाढी एकादशी आहे आणि त्यामुळे नैवेद्य स्वरूपामध्ये फळं ही देवाला दिली जात आहेत. महाराष्ट्रातल्या संतांची आणि वारीची ही परंपरा
भारतभर अतिशय औत्सुक्याने पाहिली जाते आणि जगभर वेगवेगळ्या कारणांमुळे या वारीच्या परंपरेचा, त्यातल्या नियोजनाचा अभ्यास केला जातो. व्यवस्थापन शास्त्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असलेली ही वारी अखंडपणे, अविरतपणे सुरू आहे. श्री विठुरायाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या जनतेसाठी साकडं घालत आहेत आणि आजचं मानाचं वारकरी दाम्पत्य श्री व सौ माने हे सर्व मिळून आपल्या विठुरायाची आरती करत आहेत. चला पंढरी पांडुरंग, पंढरी आणि विठ्ठल यांच्याबद्दल बोलू तितकंच कमी आहे. वेगवेगळ्या नावांनी ही पंढरपुरी ओळखली जात होती. विठ्ठल या शब्दाची उत्पत्ती विठ्ठ या शब्दापासून झालेली असावी. कन्नड भाषेमध्ये अर किंवा अरू असा बहुवचनी प्रथमेचा प्रत्यय आहे. तो जोडला तर विठ्ठर किंवा विठ्ठरू असं रूप तयार होतं आणि त्याचं सुलभीकरण विठ्ठल किंवा विठ्ठलू असं झालं असावं, असा एक प्रघात किंवा अशा प्रकारे विठ्ठ आणि विठ्ठल, विठ्ठरू किंवा विठ्ठलू हे रूप तयार झालं असावं असं सांगितलं जातं. पंढरपुराला पंढरपूर, पंढरी, पांडुरंगपूर, फागनीपूर, पौंडरिक क्षेत्र, पंढरगे, पांडरंगपल्ली अशी वेगवेगळी नावं वेगवेगळ्या वेळी दिलेली होती. या नावांच्या पैकी पौंडरिक हे नाव पुंडरीक या नावावरून बनलेलं असावं. पंढरीपूर यातलं पंढरी या अंशापासून पंढरी हे नाव तयार झालं असावं असं म्हणतात. अनेक आख्यायिका याच्याबद्दलच्या सांगता येतील. पंढरीपूर किंवा पंढरीपूर आणि पंढरपूर हे असे शब्द तयार झाले असावेत.
माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्यांच्या सौभाग्यवती अमृताजी फडणवीस आणि आजचं मानाचं वारकरी दाम्पत्य श्री बाबासाहेब माने आणि सौ प्रभावती माने या विठुरायाचा आशीर्वाद घेताना आपल्याला दिसत आहे. अतिशय सुंदर अशी ही पूजा संपन्न झालेली आहे. भगवंताची आरती झालेली आहे आणि हे सर्वजण विठुरायाचा आशीर्वाद घेत आहेत. भीमेच्या काठी डुले भक्तीचा मळा असं म्हणतात. भीमा ही पंढरपुरातली चंद्रभागा आणि याच्या काठावर फुललेला भक्तीचा मळा आपण पाहतो आहोत. तो या विठुरायासाठी. विठुरायाच्या एका दर्शनासाठी लोटलेला हा प्रचंड जनसमुदाय आपण पाहतो आहोत. ज्ञानोबा, माऊली, तुकाराम असा सर्व संतांच्या नावाचा गजर करत निघालेला हा सर्व समुदाय अनेक घरांमध्ये आज सुद्धा विठुरायाच्या वारीची पद्धत जपलेली आहे आणि नवी पिढी सुद्धा ती पुढे नेमाने चालवते आहे. प्रत्येकाला समानतेने पाहणं, कोणीच मोठा नाही, कोणीच लहान नाही, अशा प्रकारे माऊली म्हणून पाहणं हे आपल्याला वारी शिकवते. आणि या निमित्ताने माऊली म्हणून कोणालाही, अगदी कोणाशीही संवाद साधता येणं शक्य होतं. कुणालाही